लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नीचं दुर्दैवी निधन झालेलं आहे। लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नीचं दुर्दैवी निधन कसं झालं हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासोबतच लक्ष्मीकांत बेर्डे यांचं सुद्धा दुर्दैवी निधन कसं झालं होतं हे सुद्धा जाणून घेणार आहोत। पण त्याआधी जाणून घेऊ मराठी चित्रपटसृष्टीतील अशा एका अभिनेत्याचा जीवन प्रवास, ज्याने आपल्या निरागस चेहऱ्याने, भन्नाट विनोदाने आणि अप्रतिम अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली होती। आजही त्यांचे चित्रपट टीव्हीवर लागले की प्रेक्षक हसत हसत ते चित्रपट पूर्ण पाहतात। मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदाचा चेहरा म्हणून ज्यांचं नाव सर्वप्रथम घेतलं जातं ते म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे। पण पडद्यावर सतत हसणाऱ्या या कलाकाराचा खरा जीवन प्रवास मात्र अनेक संघर्षांनी भरलेला होता। साध्या कुटुंबातून आलेला हा मुलगा मराठी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार कसा बनला, त्यासाठी त्याने किती मेहनत घेतली, हे सगळं जाणून घेणं तितकंच रंजक आहे। 26 ऑक्टोबर 1954 रोजी मुंबई येथे लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म झाला होता। त्यांचं कुटुंब मूळचं कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील होतं। घरात आई, वडील आणि 6 भावंडे असं मोठं कुटुंब होतं। लक्ष्मीकांत बेर्डे हे भावंडांमध्ये सर्वात धाकटे होते। घरची आर्थिक परिस्थिती फार मजबूत नव्हती, त्यामुळे लहानपणापासूनच पैशांची किंमत आणि कष्टाचं महत्त्व त्यांनी अगदी जवळूनच अनुभवलं होतं। लहान वयातच त्यांनी कुटुंबाला हातभार लावण्यासाठी विविध छोटी मोठी कामं देखील केली होती। त्यामध्ये लॉटरीची तिकीटं विकण्याचं कामही त्यांनी केलं होतं। अभिनय क्षेत्रात नाव कमवण्यापूर्वी त्यांनी सामान्य माणसाप्रमाणे संघर्ष केला होता, त्यामुळे पुढे यश मिळाल्यानंतरही त्यांच्यामध्ये साधेपणा कायम राहिला। त्यांचं शालेय शिक्षण मुंबईतील युनियन हायस्कूलमध्ये झालेलं होतं। शाळेत असतानाच त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली। शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम, नाटके आणि विविध स्पर्धांमध्ये ते उत्साहाने सहभागी होत असत। त्यांच्या अभिनयाकडे शिक्षक आणि मित्रांचे लक्ष जाऊ लागले होते। शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबईतील भवन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता। कॉलेजमध्ये असताना देखील नाटकांची आवड अधिक वाढत गेली। महाविद्यालयीन एकांकिका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि अभिनय स्पर्धांमध्ये सुद्धा त्यांनी सातत्याने सहभाग घेतला होता। याच काळामध्ये रंगमंचावरील आत्मविश्वास वाढत गेला। कॉलेजचे शिक्षण सुरू असतानाच आर्थिक जबाबदाऱ्या देखील होत्या, त्यामुळे त्यांनी मुंबई मराठी साहित्य संघात नोकरी सुद्धा स्वीकारली होती। ही नोकरी त्यांच्या आयुष्यातील अगदी महत्त्वाचा टप्पा ठरली, कारण याच ठिकाणी त्यांचा अनेक नाटकांशी आणि रंगभूमीवरील कलाकारांशी अगदी जवळचा संबंध आला। रंगमंचांच्या पडद्यामागे काय घडतं, कलाकार कशी तयारी करतात, दिग्दर्शक कसे काम करतात, याचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला। नाटकाची आवड आता केवळ छंद राहिली नव्हती, अभिनय हेच आपलं करिअर असावं असा त्यांचा निर्धार अधिक दृढ होत गेला। सुरुवातीला त्यांना लहान मोठ्या भूमिका मिळत होत्या। प्रत्येक भूमिका ते अगदी मनापासून साकारत। संवाद कमी असला तरी सुद्धा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्याची त्यांची शैली वेगळीच होती। त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव, बोलण्याची सहज शैली, अचूक टायमिंग आणि अगदी नैसर्गिक विनोद यामुळे त्यांना रंगभूमीवर वेगळी ओळख मिळू लागली। प्रेक्षक त्यांच्या भूमिकांची वाट सुद्धा पाहू लागले। त्याच काळामध्ये मराठी रंगभूमीवर अनेक दिग्गज कलाकार कार्यरत होते। अशाच वातावरणामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणं सोपं नव्हतं, पण लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर हळूहळू स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आणि याच काळामध्ये त्यांना अनेक व्यावसायिक नाटकांमध्ये सुद्धा काम करण्याची संधी मिळाली होती। त्यापैकी तूर तूर हे नाटक विशेष गाजलं होतं। या नाटकातील त्यांच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी अगदी भरभरून कौतुक केलं होतं। त्यांच्या विनोदी अभिनयातील सहजता आणि उत्स्फूर्तपणा सर्वांनाच भावला होता। याच नाटकामुळे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं। रंगभूमीवर निर्माण झालेली लोकप्रियता आता चित्रपटसृष्टीपर्यंत पोहोचली होती। मराठी चित्रपटांमध्ये नव्या चेहऱ्याच्या शोधात असलेल्या निर्मात्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामध्ये एक वेगळाच कलाकार दिसू लागला होता। हा क्षण त्यांच्या आयुष्यातील मोठ्या वळणाची सुरुवात ठरणार होता। रंगभूमीवर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासाठी चित्रपटसृष्टीचे दरवाजे हळूहळू उघडू लागले। अनेक दिग्दर्शक आणि निर्माते त्यांच्या अभिनयाकडे लक्ष देत होते। रंगमंचावर मिळालेली लोकप्रियता आता मोठ्या पडद्यावर सिद्ध करण्याची वेळ सुद्धा आलेली होती। सन 1984 हे वर्ष त्यांच्या कारकिर्दीमधलं सगळ्यात महत्त्वाचं वर्ष ठरलं होतं। याच वर्षी प्रदर्शित झालेल्या लेकरं चालली सासरला या चित्रपटातून त्यांना मोठी संधी मिळाली। या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं।
त्याच वर्षी प्रदर्शित झालेला धूमधडाका हा चित्रपट त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला होता. महेश कोठारे दिग्दर्शित धूमधडाका हा चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता. चित्रपटातील विनोद, वेगवान कथा आणि कलाकारांचा अभिनय यामुळे हा चित्रपट मोठा हिट ठरला. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी साकारलेलं पात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून गेलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव, संवाद, बोलण्याची शैली, धावपळ, गोंधळ आणि सहज विनोद ही त्यांची खास ओळख बनली होती. धूमधडाकाच्या यशानंतर निर्मात्यांकडून त्यांना सातत्याने चित्रपटांच्या ऑफर सुद्धा येऊ लागलेल्या होत्या. काही वर्षांपूर्वी छोटी मोठी कामं करून उदरनिर्वाह करणारा हा तरुण आता मात्र मराठी चित्रपटसृष्टीमधला सर्वाधिक मागणी असलेल्या कलाकारांपैकी एक बनत होता. यानंतर त्यांनी मागे वळून कधीच पाहिलं नाही. एकामागोमाग एक चित्रपट प्रदर्शित होऊ लागले आणि जवळपास प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद देखील मिळू लागला होता. त्या काळामध्ये कुटुंबासह चित्रपट पाहण्याची खूप मोठी आणि लोकप्रिय परंपरा होती. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे नाव पोस्टरवर दिसले की हा चित्रपट नक्कीच मनोरंजक असणार असा अनेक प्रेक्षकांचा विश्वास बनला होता. आणि याच काळामध्ये त्यांची आणि महेश कोठारे यांची जोडी सुद्धा प्रचंड गाजली होती. महेश कोठारे यांच्या अनेक चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अगदी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. दिग्दर्शक आणि कलाकार यांच्यातील उत्तम समन्वयामुळे अनेक चित्रपट सुपरहिट देखील ठरलेले होते. 1980 आणि 1990च्या दशकामध्ये मराठी चित्रपटसृष्टीचा विचार केला तर लक्ष्मीकांत बेर्डे हे सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक व्यस्त कलाकारांपैकी एक होते. अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका, काहींमध्ये महत्त्वाची सहाय्यक भूमिका आणि हिंदी मराठी अशा दोन्ही भाषांमधील सततचं काम यामुळे त्यांचा दिनक्रम अत्यंत व्यस्त असायचा. यशाच्या या शिखरावर असतानाही त्यांनी आपला साधेपणा कायम ठेवला होता. सहकलाकारांशी अत्यंत नम्रपणे वागणे, चित्रीकरणावेळी वेळा पाळणे आणि कामाबद्दल प्रामाणिक राहणे याच गुणांमुळे ते दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे आवडते कलाकार बनलेले होते. मात्र पडद्यावर कायम हसतमुख दिसणाऱ्या या कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काही कठीण प्रसंग सुद्धा आले होते. पुढील काही वर्षांमध्ये त्यांच्या आयुष्यात वैयक्तिक दुःख, आरोग्याच्या काही समस्या आणि कारकिर्दीतील बदल सुद्धा दिसू लागले होते. यशाच्या शिखरावर असताना देखील लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ उतार आलेले होते. पडद्यावर कायम हसतमुख दिसणारा हा अभिनेता खऱ्या आयुष्यामध्ये मात्र अनेक जबाबदाऱ्या आणि अडचणींचा सामना करत होता. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आधी अभिनेत्री रुही बेर्डे यांच्याशी विवाह केलेला होता. रुही बेर्डे या मराठी चित्रपट आणि नाटकांमधील परिचित अभिनेत्री होत्या. दोघेही अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत असल्यामुळे त्यांच्यामध्ये चांगलीच मैत्री निर्माण झालेली होती आणि पुढे हीच मैत्री प्रेमात बदलली आणि त्यानंतर त्यांनी विवाह सुद्धा केला. मात्र हे सुख फार काळ टिकले नाही. सन 1998 मध्ये रुही बेर्डे यांचं ब्रेन हॅमरेजमुळे निधन झालं. पत्नीच्या निधनाचा मोठा मानसिक धक्का लक्ष्मीकांत बेर्डे यांना बसला होता. हा काळ त्यांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळ मानला जातो. यानंतर काही काळाने त्यांनी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्याशी विवाह केला. प्रिया बेर्डे याही मराठी चित्रपट आणि नाटकांमधील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहेत. या दाम्पत्याला 2 मुली झाली. मुलगा अभिनय बेर्डे याने पुढे वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रामध्ये प्रवेश केला, तर मुलगी स्वानंदी बेर्डे ही देखील आपल्या कुटुंबासोबत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना नेहमीच दिसते. आपल्या कारकिर्दीच्या उत्तरार्धामध्येच लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अभिनयाबरोबरच निर्मिती क्षेत्रात देखील पाऊल टाकलं होतं. त्यांनी अभिनय आर्ट्स या नावाने स्वतःची निर्मिती संस्था सुद्धा वेगळी स्वतःच्या जीवावर सुरू केलेली होती. अभिनयासोबतच चित्रपट निर्मितीमध्ये देखील काहीतरी वेगळं करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र याच काळामध्ये त्यांच्या आरोग्याच्या समस्या झपाट्याने वाढू लागल्या. त्यांना आरोग्याचे काही त्रास सतत जाणवू लागले. उपलब्ध माहितीनुसार ते काही काळापासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते आणि या आजारामुळेच त्यांच्यावर उपचार सुद्धा सुरू होते. मात्र त्यांनी आपल्या आजाराबद्दल फारशी सार्वजनिक चर्चा कधीच सोशल मीडियावर केलेली नव्हती. आरोग्य बिघडत असताना सुद्धा त्यांनी शक्य तितकं काम सुरू ठेवण्याचाच प्रयत्न केलेला होता. अनेक वर्ष सतत काम करणाऱ्या या कलाकाराने शेवटपर्यंत अभिनयाशी असलेलं त्याचं नातं कायम ठेवलं होतं. प्रकृती अधिक खालावल्यामुळे त्यांना मुंबईमधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांकडून सुद्धा उपचार सुरू होते, पण प्रकृतीमध्ये अपेक्षित सुधारणा कधीच झाली नाही. अखेर 16 डिसेंबर 2004 रोजी वयाच्या अवघ्या 50व्या वर्षी
किडनी फेल्युअरमुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांचं निधन झालं होतं. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली होती. अनेक कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि हजारो चाहते त्यांच्या अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीने एक असा अभिनेता गमावला होता ज्याची जागा आजही पूर्णपणे भरून निघालेली नाही. त्यांच्या अभिनयाची शैली, संवादफेक आणि विनोद करण्याची सहज पद्धत यामुळे ते इतरांपेक्षा कायम वेगळे राहिले होते. आज त्यांच्या निधनाला अनेक वर्ष उलटून गेली असली तरी सुद्धा त्यांचे चित्रपट अजून सुद्धा दूरदर्शन आणि विविध डिजिटल माध्यमांवर तितकेच आवडीने पाहिले जातात. नवीन पिढी देखील त्यांचा हा अभिनय पाहून प्रभावित होते. अशी ही बनवा बनवी, थरथराट, झपाटलेला, हमाल दे धमाल, धूमधडाका, माझा छकुला यांसारखे अनेक मराठी चित्रपट आजही चित्रपटसृष्टीतील क्लासिक चित्रपट म्हणून ओळखले जातात. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनयामधून हे सिद्ध करून दाखवले की मोठेपणा हा केवळ प्रसिद्धीतच नसतो तर प्रेक्षकांच्या मनामध्ये कायमस्वरूपी स्थान निर्माण करण्यामध्येच असतो. म्हणूनच आजही त्यांचं नाव घेतलं की प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आपसुकच हसू उमटतं आणि त्यांच्या अभिनयाच्या याच असंख्य आठवणी ताज्या होतात. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक उत्तम विनोदी कलाकार झाले, पण लक्ष्मीकांत बेर्डे यांचे स्थान आजही अढळ आहे. त्यांच्या अभिनयाचा वारसा त्यांच्या चित्रपटांमधून पुढील अनेक पिढ्यांपर्यंत तसाच पोहोचत राहील. त्यांनी दिलेला आनंद, हास्य आणि निरागस विनोद हेच त्यांचं खरं स्मारक आहे. म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या 2 पत्नी होत्या. आधीची पत्नी होती रुही बेर्डे, पण त्या पत्नीचं निधन ब्रेन हॅमरेजमुळे झालेलं होतं. त्यामुळे त्यांनी काही काळानंतर दुसरी पत्नी म्हणजेच प्रिया बेर्डे यांच्याशी लग्नगाठ बांधलेली होती. आता सध्या त्यांची दुसरी पत्नी म्हणजे प्रिया बेर्डे आणि त्यांची दोघी मुलं अभिनय आणि स्वानंदी हे अगदी आनंदी आहेत. त्यांना काहीच झालेलं नाही, फक्त त्यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झालेला होता. जर तुम्हालाही लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट आवडत असतील तर त्यांचा कोणता चित्रपट किंवा कोणती भूमिका तुम्हाला सर्वाधिक आवडते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या प्रवासासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.